आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहे. कालच नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी ॲप्टिट्यूड देऊन बुलडोजर कारवाई संदर्भात माफी मागितलेली आहे आणि कुठंतरी त्यांना असं म्हटलं की मुख्य सचिवाने परिपत्रक न काढल्यामुळे आम्हाला या गोष्टीची कल्पना नव्हती की सर्वोच्च न्यायालयाचं काय मार्गदर्शक सूचना आहे. आता मुख्य सचिव जे आहेत ते पण माफीनामा सादर करतील असं एकंदर दिसतंय. मुळात हे जे सरकार आहेत आणि देवेंद्रजी फडणवीस आहेत यांचे जे वैचारिक जे आयडॉल्स आहेत तेच माफीवीर आहेत. त्यामुळे माफ्या मागणे हा वैचारिक वारसा घेऊनच भाजप काम करते आणि त्या वारसाचा पुनरावृत्ती नागपूरमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. नाशिकमध्ये देखील दर्गाच्या अतिक्रमणाच्या वेळेस हिंसाचार थोडाफार प्रमाणात झाल्याचं पाहायला मिळतं. हायकोर्टाच्या निर्णयानुसार दर्ग्याशी संबंधित माणसंच हे अतिक्रमण काढत होते आणि त्या दरम्यान जो तणाव त्या ठिकाणी निर्माण झाला याला पोलीस जबाबदार आहे, कारण अतिक्रमणाचा कोणीही विरोध केलेला नव्हता. मात्र अशा परिस्थितीत दंगल होणे म्हणजे ही दंगल गव्हर्नमेंट स्पॉन्सर होती का या संदर्भात चौकशी झाली पाहिजे. राज्य सरकारची भूमिका एकंदरीतच नागपूरचा हिंसाचार असो किंवा नाशिकची घटना असो एक दुटप्पीपणाची वाटते. निश्चित त्याच्या पलीकडे आपल्याला जाता येईल. स्वारगेट या ठिकाणी झालेला बलात्काराचा विषय असो त्या संदर्भात त्यांची भूमिका ही दुर्दैवाने अयोग्य होती आणि बीडच्या एकंदरीत प्रकरणात त्यांची वाभाडे ही देशभरात जगभरात निघालेली आहे. त्यामुळे त्यांच्या मोटस ऑपरेंडीमध्ये फार मोठा एक गोंधळ आहे आणि महाराष्ट्र अशांत ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. एक शेवटला प्रश्न, राज्यात शिक्षक भरती बोगस शिक्षक भरती घोटाळा खूप गाजत आहे. काँग्रेस कशा प्रकारे बघते आणि काय मागणी आहे काँग्रेसची? या संदर्भामध्ये ताबडतोबीनं चौकशी झाली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. एकीकडे तरुणांना रोजगार नाही आणि दुसरीकडे हे सरकार व्यापम घोटाळ्यासारखे अनेक प्रकरणं हे करत आहे. त्यामुळे निश्चित ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि याबाबत शासनाने श्वेतपत्रिका प्रकाशित करावी. थँक्यू. कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.